गटाबाहेरचा शब्द ओळखायचा आपल्याला. आपल्यासमोर बघा 4 ऑप्शन आहेत: पुष्प, घास, जल आणि सिटी. चला पटकन ओळखायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केलं बघा. ऑप्शन क्रमांक बी घास. घास हा शब्द काय गटाबाहेरचा आहे. बाकीचे बघा पुष्प, जल आणि सिटी हे बघा तत्सम शब्द आहेत. कोणते? तत्सम. आणि जो काय घास शब्द आहे हा घास हा तद्भव शब्द आहे. आलं लक्षात? घ्या पुढचा प्रश्न. पर्यायी उत्तरामधून खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सुचवायचा आहे. मोफत, कोरडा, शिधा. जे काही त्या ठिकाणी शिधा मिळाला जातो ते ठिकाण आपल्याला ओळखायचं आहे. चला पटकन ओळखायचं आहे. मोफत, कोरडा, शिधा मिळण्याचं ठिकाण ओळखा पटकन. बरोबर आहे सगळ्यांचं. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, सदावर्त. ज्याला आपण काय म्हणतो? सदावर्त म्हणतो. घ्या पुढचा प्रश्न. पर्यायी उत्तरामधून लक्षणार्थ सूचित करणारा शब्द कोणता ओळखायचा आहे. आमच्या दारावरून हत्ती गेला यामधील लक्षणार्थ सूचित करणारा शब्द कोणता आहे? राईट आन्सर बघा दारावरून. कोणता होईल? दारावरून. लक्षार्थ म्हणजे साजेसा वेगळा अर्थ. दारावरून म्हणजे काय होतो? दाराच्या समोरून. 4 नंबरचा प्रश्न काय बघा. पर्यायी उत्तरामधून रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे आहे. पर्यायी उत्तरातून रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, हळू आणि सावकाश. हे काय आहेत बघा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. कोणतं? हळू आणि सावकाश. क्रिया कशी घडते हे दर्शवणारे शब्द याला आपण काय म्हणतो? रीतिवाचक क्रियाविशेषणे असं म्हणत असतो. पर्यायी उत्तरामधील गटाबाहेरचे असलेले विशेषणाचे सामान्य रूप होणारं विशेषण कोणतं आहे? राईट आन्सर आहे बघा भला. लक्षात ठेवा, भला माणूस भले माणसाने. हे काय बघा विशेषणाचं सामान्य रूप होणारं विशेषण आहे. पर्यायी उत्तरातील इथं बघा उपळाय नाही. पर्यायी उत्तरामधील सर्वनाम असलेले योग्य पर्याय कोणता ते ओळखायचं आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, जनतेला जागृत करणे हे आमचं कर्तव्य आहे. नामाऐवजी वापरला जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? सर्वनाम असं म्हणत असतो. पुढचा प्रश्न काय बघा. खालील वाक्यामधील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. असल्या झोपड्या ठेवून आपल्याला काय करायचं आहे? चला पटकन आन्सर द्यायचं. आपल्याला 3 सेकंद मिळतील. असल्या झोपड्या ठेवून काय करायचं आहे? राईट आन्सर आहे बघा हे कोणतं आहे? सार्वनामिक विशेषण. पर्यायी उत्तरामधील मिश्र वाक्य कोणतं? पर्यायी उत्तरातील मिश्र वाक्य कोणतं आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, तू जे करतोस ते तुला शोभत नाही. हे काय बघा मिश्र वाक्य आहे. जोडीच्या उभयन्वी अव्ययाने जोडलेले वाक्य असतात मिश्र वाक्य असतात. आलं लक्षात? घ्या पुढचा प्रश्न. पर्यायी उत्तरामधून आपल्याला नकारार्थी वाक्यात जे काही रूपांतर आहे ते वाक्य ओळखायचं आहे. नकारार्थी वाक्याचं रूपांतर असलेलं वाक्य ओळखायचं आहे. चला पटकन ओळखायचं. आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी, तो घरी आल्याशिवाय. इथं बघा तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही. ज्या वाक्यामध्ये नाही, नको, न लगे, न, नाही असे नकारदर्शक शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो? नकारार्थी वाक्य असं म्हणत असतो. तुमची गाय दिसायला सुरेख आहे या वाक्यातील विधेयपूरक कोणतं आहे? तुमची गाय दिसायला सुरेख आहे या वाक्यात विधेयपूरक कोणतं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, दिसायला सुरेख. हे काय बघा विधेयपूरक आहे. लक्षात ठेवा दिसायला पूरक हे विधेयपूरक आहे. पुढील वाक्यामधील मूळ विधेय असलेला शब्द कोणता आहे? पुढील वाक्यामधील मूळ विधेय असलेला शब्द कोणता आहे? काल मी पन्हाळा पाहिला यातील आपल्याला मूळ विधेय असलेला शब्द ओळखायचा आहे. काल मी पन्हाळा पाहिला. चला पटकन ओळखायचं. आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी, पाहिला. हे काय बघा मूळ विधेयक आहे. विधेय म्हणजेच काय असतं? क्रियापद असतं. पर्यायी उत्तरातील समानार्थी शब्द नसलेली जोडी कोणती? पर्यायी उत्तरामधील समानार्थ नसलेली जोडी ओळखायची आपल्याला. पटकन ओळखायचं. आपल्याला 3 सेकंद मिळतील. समानार्थाची नसलेली जोडी. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी, अर्णव, अनिल. हे काय बघा समानार्थी नाही. तर बाकीचे बघा कुंजर, सारंग. हे बघा हत्तीला समानार्थी शब्द आहे. कशाला? हत्तीला. कनक, हेम हे सोन्याला समानार्थी शब्द आहे. अर्णव, अनिल जे काय आहेत बघा अर्णव, अनिल हे चुकीची जोडी आहे. भुजबाऊ हे हाताला समानार्थी शब्द आहेत. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणतं? खालीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणतं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, शाब्बास, वाह वाह. हे काय आहेत बघा प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत. वा, छान, पक्कड यासारखी केवळ प्रयोगी अव्यय प्रशंसेसाठी वापरली जातात. हळूहळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? कोणता? हळूहळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बघा हा अभ्यस्त शब्द आहे. कोणता? अभ्यस्त. एका पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती झाल्यास त्याला अभ्यस्त शब्द असं म्हणतो आपण. 17 नंबरचा प्रश्न काय बघा पुढील अर्थाचे वाक्य ओळखायचे आहे.
वाहने सावकाश चालवा कारण जवळच गतिरोधक आहे. वाहने सावकाश चालवा कारण जवळच गतिरोधक आहे. तर याचं काय होईल बघा, पुढे गतिरोधक आहे. हे काय होईल बघा, या अर्थाचं वाक्य होईल. 18 नंबरचा प्रश्न बघा, पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आपल्याला. पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, फुकट जाणे. यालाच आपण काय म्हणतो, पाणी पडणे. लक्षात ठेवा, फुकट जाणे म्हणजेच काय, पाणी पडणे. विकिपीडिया खालीलपैकी काय आहे? विकिपीडिया खालीलपैकी काय आहे? तर हे संगणकीय महाजाल जगामधील एक ज्ञानकोश आहे. लक्षात ठेवा, ज्ञानकोश. खालीलपैकी लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, उन्मत्त. हा काय बघा, लेखन नियमानुसार अचूक शब्द आहे. पुढीलपैकी परभाषीय शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे. पुढीलपैकी परभाषीय शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर यामध्ये बघा, अर्ज हा शब्द परभाषी. यथामती हा तत्सम शब्द आहे. अर्ज हा कोणता आहे तर अरबी शब्द आहे. लक्षात ठेवा, अरबी. भाऊ हा शब्द कोणता आहे तर तद्भव आहे. आणि डोळा कसा आहे बघा, देशी शब्द आहे. कोणता, देशी. पुढचा प्रश्न काय बघा, अपमान केल्यास तुला राग येत नाही या नकारार्थी प्रश्नार्थ होकारार्थी विधान कोणतं होईल? अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, तुला नाही तर कोणाला राग येत नाही, याचं आपल्याला होकारार्थी विधान कोणतं ते ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे बघा, अपमान केल्याचा मला राग येतोच. हे काय याचं होकारार्थी. प्रश्नार्थक वाक्य नकारदर्शक असल्यास विधानार्थी वाक्य होकारदर्शक असतं. ज्या शब्दामध्ये दोन्ही शब्द अर्थपूर्ण असतात त्यामध्ये 1-2 अक्षरांची यमक जुळणारे असतात त्यांना आपण काय म्हणतो? ज्या शब्दामध्ये दोन्ही शब्द अर्थपूर्ण असतात त्यामध्ये 1-2 अक्षरांचं जे काही यमक जुळणारे असतात त्यांना आपण काय म्हणतो? अंशाभ्यस्त शब्द असं म्हणतो. लक्षात ठेवा, जर बघा पूर्ण शब्दाची जर पुनरावृत्ती झाली म्हणजे डबल तो शब्द आला तर आपण काय म्हणतो? पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतो. परंतु जर काही अक्षर बदलून आल्यास त्याला आपण अंशाभ्यस्त शब्द असं म्हणतो. पीठ वांगे झोप, काय प्रश्न आहे बघा, पीठ वांगे झोप हे शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? पीठ वांगे झोप हे शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? तर हे बघा, देशी याच्यामध्ये मोडतात. देशी हे मूळ शब्द आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या बोलीभाषेमधले, त्यामुळे यांना आपण काय म्हणतो? देशी शब्द म्हणतो. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता आहे? तर बघा, भूगोल हा शब्द काय तत्सम आहे. सासरा शब्द बघा स्वसूर याच्यापासून तयार झालेला आहे. कोवळ्याचा बघा कोमल शब्द होता. कोणता? कोमल. आणि जे काही चाक आहे त्याचा चक्र होता. लक्षात, चक्र. हे सगळे काय आहेत बघा, तद्भव शब्द आहेत. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भामध्ये आत्मविष्काराचे आजचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हे कसं वाक्य आहे, संपूर्ण बरोबर आहे की चुकीचं आहे, आपल्याला 3 सेकंद मिळतील हे ओळखण्यासाठी. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, हे संपूर्ण विधान कसं आहे, बरोबर आहे. पुढचं आहे बघा, मराठी आकारांत शब्दाची उपांत्य अक्षरे दीर्घ असतात. या नियमानुसार खालीलपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओळखा पटकन. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, विहीर. तर बघा, विहीर हा शब्द अकारांत आहे आणि त्याचं शेवटून दुसरं अक्षर काही दीर्घ लिहिलं जातं, हिर. उत्तप्पा हा जो काही शब्द आहे हा कोणत्या भाषेमधून आलेला आहे? कोणता? उत्तप्पा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर उत्तप्पा हा शब्द बघा कानडी भाषेतून आलेला आहे. कोणत्या? कानडी. आम्ही गहू खातो या वाक्यामधील शब्दशक्ती कोणती? आम्ही गहू खातो. तर यामध्ये बघा लक्षणा ही शब्दशक्ती मूळ अर्थाला पूर्णपणे बाधा येत असेल आणि योग्य तो साजेचा वेगळा अर्थ घ्यावा लागत असेल तर ती जी काही शब्दशक्ती असते तिला आपण लक्षणा शब्दशक्ती असं म्हणतो. जन्मखोड या सामासिक शब्दामधील समास ओळखायचा आहे. कोणता? जन्मखोड या सामासिक शब्दामधील समास ओळखायचा आहे. तर यामध्ये बघा पंचमी तत्पुरुष समास आहे. जन्मापासून असलेली खोड्याला आपण काय म्हणतो? जन्मखोड असं म्हणतो. खालीलपैकी कोणती शास्त्रीय संज्ञा पाण्यासाठी वापरण्यात येते? तर कोणती बघा? H2O हे काय बघा पाण्यासाठी वापरण्यात येते. डेसिबल हे काय मापनाचं एकक आहे? तर बघा ध्वनी आवाज मापण्याचं एकक काय बघा? डेसिबल. सोलर कुकरची जी काय पेटी असते त्याची आतील बाजू कोणत्या रंगाने रंगवलेली असते? तर राईट आन्सर आहे बघा काळा. लक्षात ठेवा, हम काले होय तो क्या हुआ दिलवाले, त्यामुळे बघा काळा रंग. पुढचा प्रश्न बघा, दूरचित्रवाणी संचामध्ये जे काय पडद्यावर दिसणारं चलचित्राचं कारण आहे ते काय आहे? तर हे काय बघा? दृष्टी सातत्य. लक्षात ठेवा, याचं सायंटिफिक काय बघा? दृष्टीचं सातत्य. पेसमेकर हे टिंबटिंब विकार असलेल्या रुग्णांकरता वापरलं जातं. तर जे काय हृदयाचा विकार आहे बघा त्यांच्यासाठी पेसमेकर हे काय झालं जातं? वापरलं जातं. पेस नाही, पेच वेगळी असते बघा. ती बाळाला जन्म दिल्यावर आईला खायला द्यायची, ती पेच वेगळी आणि पेस वेगळे बरं का, एवढं लक्षात ठेवा.
महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य काय आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. एखादा अधिकारी, जो काही सरकारी अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल, लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यत्वे कार्य करत असतो किंवा तपास करतो? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 ACB. दहशतवादी कारवायांवरती प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यत्वे सक्रिय असतो? तर कोणता असतो बघा ऑप्शन क्रमांक 3 अँटी टेररिस्ट स्क्वॉड, त्यालाच आपण म्हणतो बघा ATS. भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचं नाव काय बघा रॉ, लक्षात ठेवा रॉ. याचा लॉंग फॉर्म होतं बघा रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. रक्तस्राव विरहित शस्त्रक्रिया कशाच्या वापराने आपल्याला शक्य आहे, म्हणजे रक्त न जाता. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 लेझर. कशाने? लेझर. विजयस्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर चित्तोडगड या ठिकाणी बघा विजयस्तंभ आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलं जाणारं मासिक कोणतं आहे? तर कोणतं आहे बघा लोकराज्य. कोणतं आहे मासिक? ते लोकराज्य. प्रसिद्ध धार्मिक स्थळे आणि राज्य दिलेली आहेत, यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. कशाची चुकीची जोडी? अमरनाथ कुठे बघा जम्मू आणि काश्मीर, बरोबर आहे. तिरुपती बालाजी कुठे बघा हे चुकीचं आहे, तेलंगणामध्ये चुकीचं आहे. जगन्नाथपुरी कुठे बघा ओडिसामध्ये, बरोबर आहे. रामेश्वरम हे तमिळनाडूमध्ये, हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी बघा चुकीचं आहे. तिरुपती बालाजी कुठे आहे मग? आंध्र प्रदेशमध्ये बघा. देशामधील सर्वाधिक बालविवाहांचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये? बालविवाहांचं प्रमाण राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 3 बिहारमध्ये आहे. हत्ती हा राज्य प्राणी कोणत्या राज्याचा आहे? हत्ती. तर बघा केरळ या राज्याचा आहे बघा हत्ती. पुढचा प्रश्न आहे बघा क्लोनिंगद्वारे जन्माला आलेलं जगातील पहिलं म्हशीचं पिल्लू कोणतं आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 महिमा. बघा म्हसाडीचं नाव काय आहे? महिमा. नेक्स्ट, हापूस आंबा या जातीचं उत्पादन महाराष्ट्रामधील कोणत्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? तर कोकणामध्ये. बघा कोणाकडे आंबे असतील तर बोलवा खायला कधीतरी. पुढचा प्रश्न आहे बघा माहूर येथे टिंबटिंबचं मंदिर आहे, तर कशाचं बघा रेणुका देवीचं मंदिर आहे कुठं? माहूर या ठिकाणी. नेक्स्ट आहे बघा 75 प्रश्न झाले बघा. आता पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला? तर वास्को द गामा. कोण आहे बघा तो? वास्को द गामा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला होता? तर राईट आन्सर आहे बघा लॉर्ड डलहौसीने केला होता. सन 1848 ते 1856 दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली? तर कोणी केली बघा डलहौसीनेच खालसा केली होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली? तर बघा कुठं भरवली? बघा ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता या ठिकाणी भरवण्यात आली होती. राष्ट्रीय सभेच्या पहिले अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? व्यामेशचंद्र बॅनर्जी होती. महात्मा गांधीजी यांनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशामधून केली होती? तर दक्षिण आफ्रिका या ठिकाणामधून केली होती. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी कोणता तालुका हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणता तालुका नाही आहे? तर बघा शिरपूर हा तालुका नाही आहे. नांदेड शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी नदीच्या काठावर वसलेला आहे. नेक्स्ट आहे बघा प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हटलं जातं? तर काय म्हटलं जातं बघा ऑप्शन क्रमांक 2 अपस्करण असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अपस्करण. मानवामधील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे? तर बघा जे या अक्षराची मिळता जुळता आहे. अग्र मस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणतं कार्य होतं? तर कोणतं कार्य होतं बघा विचार प्रक्रिया. आपला जो काही विचार करण्याची क्षमता आहे ती त्या ठिकाणामधून होते. मानवी हृदय हे किती कप्प्याचं बनलेलं आहे? तर मानवी हृदय बघा 4 कप्प्यांचं बनलेलं असतं. किती? 4 कप्पे. ऑक्सिजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयामधून सर्व शरीराला पुरवलं जातं? तर जी काय महाधमनी, त्या महाधमनीमार्फत पुरवली जाते. वनस्पतींकडून पाण्याचं जे काही उत्सर्जन होण्याच्या क्रियाला काय म्हटलं जातं? तर काय म्हटलं जातं बघा बाष्पोत्सर्जन असं म्हटलं जातं. शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटं तोडली होती? तर बोटं कोणाची तोडली होती बघा शाहिस्ते खानाची बोटं छाटली होती डायरेक्ट. अकबराने आग्र्याजवळ कोणतं नवीन शहर बसवलं होतं?
तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 फतेपूर सिक्री हे वसवलं होतं. आशिया खंडामध्ये कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त औद्योगिक क्रांती घडून आली? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 2 जपान या ठिकाणी. जे काय अमेरिकेचे मूळ रहिवासी त्या लोकांना काय म्हटलं जातं? तर त्यांना काय म्हटलं जातं बघा रेड इंडियन असं म्हटलं जातं, लाले. प्रश्न मित्रांनो पहा आपल्या स्क्रीनवर. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी टिंबटिंब या नदीच्या खनन केलेल्या दरी भागामध्ये वसलेली आहे. अजिंठा लेणी. तर वाघूर ऑप्शन क्रमांक 3 वाघूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल बघा. वाघूर. वाघूर नदीने खनन केलेल्या दरी भागामध्ये अजिंठा लेणी वसली आहे. अजिंठा लेणी बघा सोयगाव तालुक्यामध्ये जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पहा. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, वाघूर नदीच्या दरी भागामध्ये वसलेली आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा 29 बौद्ध लेण्या सुद्धा आहेत बघा. आणि 1983ला कधी 1983 मध्ये काय झालं होतं, या ठिकाणी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा सुद्धा भेटलेला या लेणीला. महाराष्ट्रामधील 7 आश्चर्यापैकी एक प्रमुख आश्चर्य बघा याचा शोध लागला होता. कुणी लावला होता? जॉन स्मिथने या लेणीचा शोध लावला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच वेळेस पेपरला विचारलेला आहे. भारतामधील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? कशी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर मित्रांनो पितळखोरा ही जी काही लेणी मित्रांनो ही सर्वात प्राचीन लेणी. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. पितळखोरा लेणी भारतामधील सर्वात प्राचीन लेणीचा एक समूह आहे. पितळखोरा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यामध्ये बघा. कोणत्या तालुक्यामध्ये? कन्नड या तालुक्यामध्ये ही स्थित आहे. याचं बांधकाम बघा अजिंठा लेण्यांहून बघा जुनं आहे. पितळखोरा लेण्यामध्ये बुद्ध मूर्ती लक्षात ठेवायचं आणि चित्र देण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? कोणती? खजुराहो लेणी. तर खजुराहो मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये पहा. लक्षात ठेवायचं आहे मध्य प्रदेशमध्ये. या ठिकाणी बघा 85 या ठिकाणी मंदिर आहेत बघा. हिंदू आणि जैन लेणी पहा. बांधकाम हे 10व्या शतकामध्ये झालं होतं. कोणत्या? 10व्या शतकामध्ये. आणि याला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा सुद्धा देण्यात आला आहे पहा. समजलं? भारतामधील प्रमुख लेण्या जर पाहिल्या, ओडिसामध्ये कोणती लेणी बघा उदयगिरी आहे. तमिळनाडूमध्ये बघा मित्रांनो महाबलीपुरम. महाबली पिक्चर नाही तर महाबलीपुरम ही तमिळनाडूमधले बघा एक लेणी आहे. मध्य प्रदेशमध्ये बघा खजुराहो आणि अजून एक लक्षात ठेवायची बघा भीमबेटका. कोणता बेटका? भीमबेटका. लक्षात ठेवायचं भीमबेटका हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समजलं? त्यानंतर कर्नाटकमध्ये बदामी लेणी. कोणती? बदामी लेणी. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे. तर तोरणमाळ ही जे काही ठिकाण आहे मित्रांनो हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट हे पहा, महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? महाबळेश्वर. तर मित्रांनो महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवायचे. पाचगणी सुद्धा मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये. चिखलदरा अमरावती जिल्ह्यामध्ये हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे बघा. पन्हाळा सोपई कोल्हापूरमध्ये. माथेरान रायगड जिल्ह्यामध्ये बघा. आणि आंबोली आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुठे आहे? आंबोली सिंधुदुर्गमध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे? तर बुलढाणा. त्यानंतर आंबा बरवा आणि भिंगारा. मित्रांनो बुलढाण्यामध्ये लय ठिकाणी थंड हवेचे ठिकाण आहेत. म्हणजे वरीलपैकी सर्व आपले ही करेक्ट आन्सर होईल. भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? भारताचं राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. सगळ्यांचं बरोबर आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचं राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. लक्षात. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी मराठीमधील पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं? आपल्या मराठीमधील पहिलं वृत्तपत्र खालीलपैकी कोणतं होतं? तर दर्पण हे आपल्या मराठीमधील पहिलं वृत्तपत्र होतं. कोणतं? दर्पण. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला होता? चला पटकन ओळखायचं आपल्याला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला होता? तर कोणतं होतं बघा ते लाहोर अधिवेशन होतं. कोणतं? लाहोर अधिवेशन. पुढचा प्रश्न आहे, गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने कोणता घटक असतो? तर आपल्याला माहिती आहे गोबर गॅसमध्ये प्रामुख्याने मिथेन, त्यालाच आपण काय म्हणतो? CH4 हा घटक असतो. कोणता? CH4. पुढचा प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य खालीलपैकी कोणाकडून केलं जातं? आपल्या सगळ्याला माहिती आहे लहान मेंदू. कोणता मेंदू? लहान मेंदू आपला शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य करत असतो. पुढचा प्रश्न आहे, फळे पिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? फळे पिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? राईट आन्सर आहे बघा इथिलीनचा उपयोग केला जातो. कशाचा? इथिलीन. पुढचा प्रश्न आहे, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणतं जीवनसत्व तयार होतं?
सकाळ सकाळी बघा सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणतं जीवनसत्व तयार होतं? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक 4 ड जीवनसत्व तयार होतं. आलं लक्षात? जर तुम्हाला ड जीवनसत्व लागत असेल तर सकाळ सकाळ काय करायचं, गेल्यानंतर वावरामध्ये उन्हाला बसायचं, लगेच आपल्याला काय होईल, ड जीवनसत्व मिळेल. लक्षात ठेवा सकाळी सकाळी. पुढचा प्रश्न आहे, हुंडा विरोधी कायदा कोणत्या वर्षी संमत झाला होता? कोणता? हुंडा विरोधी. तर 1961 मध्ये हुंडा विरोधी कायदा संमत झाला होता. नव्या अखिल भारतीय सेवेची निर्मिती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? नव्या अखिल भारतीय सेवेची निर्मिती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 2 राज्यसभेला असतो. कोणाला? राज्यसभा. भारतात भरणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांचं स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विज्ञान भवन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? विज्ञान भवन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर हे बघा नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. कुठं? नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. भारताची जास्तीत जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाशी संलग्न आहे? तर बघा आपल्या भारताची सगळ्यात जास्त भूसीमा ही खालीलपैकी कोणत्या? तर बांगलादेशला संलग्न आहे. लक्षात ठेवा बांगलादेशला. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर आनंद या ठिकाणी. लक्षात ठेवा आनंद, गुजरातमधील आनंद या ठिकाणी. भारतातील सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं आहे? तर सगळ्यात कमी घनता असलेलं राज्य कोणतं आहे? उत्तर प्रदेश. ते अरुणाचल प्रदेश आहे. उत्तर प्रदेश नाही अरुणाचल प्रदेश. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे बघा, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द निवडायचा आपल्याला. चला पटकन ओळखायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 2 हा शब्द काय एकदम योग्य आहे. गणेश हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? कोणतं? गणेश हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर बघा ही कोणती संधी आहे? स्वर संधी. गणेश हा शब्द स्वर संधीचं उदाहरण आहे. अण्णा हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीत आलेला आहे? कोणता? अण्णा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर कानडी या भाषेमधून अण्णा हा शब्द मराठीत आलेला आहे. कोणत्या? कानडी. मन पूर्ण करण्यासाठी पर्यायी शब्द ओळखायचा आपल्याला. पहावे बांधून लग्न पहावे करून. काय प्रश्न आहे बघा, पहावे बांधून लग्न करावे, लग्न पहावे करून यातील आपल्याला योग्य असा शब्द ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 4 घर पहावे बांधून लग्न पहावे करून. षष्टी विभक्तीचे खालीलपैकी प्रत्यय कोणते आहेत? कोणते? षष्टी विभक्तीचे. राईट आन्सर आहे बघा चा ची चे हे बघा षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत. खालीलपैकी विजातीय स्वरांची जोडी ओळखायची आपल्याला. विजातीय स्वरांची जोडी एकदम सोपा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ही काय बघा विजातीय स्वरांची जोडी आहे. जे भाषेमध्ये जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश शब्द म्हणतात. आपल्या भाषेमध्ये जे काही मूळ शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो? सिद्ध शब्द असं म्हणतो. काय? सिद्ध शब्द. ध्वनिदर्शक शब्द ओळखायचा आहे. घोड्याचे काय असतं? घोडा काय करत असतो? तर बघा घोड्याचे किंकाळणे. खालील शब्दामधून आपल्याला एकवचनी शब्द ओळखायचा आहे. खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखायचा आहे. चला पटकन ओळखायचं आहे, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 1 झरा. हा काय बघा एकवचनी शब्द आहे झरा. पुढचा प्रश्न आहे बघा अशुद्ध शब्द ओळखायचा. काय? अशुद्ध शब्द. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक 2 संगीत हा शब्द काय? अशुद्ध आहे. वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. काय प्रश्न बघा बाळ कडू पाजणे याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक 3 बाल मनावर संस्कार करणे यालाच आपण काय म्हणतो? बाळ कडू पाजणे. समूह दर्शक शब्द ओळखायचा आहे. किल्ल्यांचा काय असतो? काय? किल्ल्यांचा खालीलपैकी काय असतो? तर किल्ल्यांचा असतो बघा झुपका. लक्षात ठेवा झुपका. स्वतःशीच केलेल्या भाषणाला काय म्हणतात? स्वतःशीच केलेल्या भाषणाला आपण खालीलपैकी काय म्हणतो? राईट आन्सर बघा स्वतःशीच केलेल्या भाषणाला आपण काय म्हणतो? स्वगत असं म्हणतो. काय म्हणतो? स्वगत. ऐकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीचा अर्थ ओळखा. ऐकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक 4 सर्वांचा विचार घ्यावा पण स्वतःला योग्य वाटेल तेच करावे.